कमी करता येईल का थोडासा इकडचा मॉनिटर कमी करा. थँक्यू. मंचावर उपस्थित चळवळींमधल्या आमच्या ज्येष्ठ सहकारी उल्काताई महाजन, माझे मित्र आणि समांतर माध्यम सध्या भूमिका घेत आहेत, त्याच्यातही महत्वाची भूमिका घेणारे मॅक्स महाराष्ट्राचे सोनवणे साहेब, आमचे तरुण मित्र गोविंद पोलाड आणि शहापूर येथील निर्भय बंधू भगिनींनो, इथे सगळ्यांनी मेहनतीने उजव्या बाजूला बसलेले सगळे सहकारी, त्यांचं कौतुकही मला करायचं आहे. अत्यंत मेहनतीने सगळ्यांनी हे मनोज विषय यांच्यासह विजय दिवाने आणि सर्वच मित्र यांनी अतिशय मेहनतीने हे संयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे आभारही मानायचे. आजच आचारसंहिता सुरू झालेली आहे, त्यामुळे उच्चार संहितेवर काही बंधनं येणार आहेत. असंही आपण काही प्रक्षोभक बोलणारी माणसं नाही. मला पोलीस मित्रांना विनंती करायची की जिथे असते तिथे त्यांनी कृपा करून खुर्ची घेऊन बसावं, कारण 2-2.5 तास उभं राहणं हे कष्टाचं काम आहे, तेवढं करू नये. खुर्ची घेऊन कृपा करून बसा, आरामात भाषण ऐका शांततेत. तुम्ही पण आमचाच भाग आहात, त्याच्यात काही वेगळं नाहीये. पत्रकार मित्र आलेले आहेत, कोणी ढाब्यावर न नेता त्यांचंही स्वागत. भरपूर सभा झाल्या, खूप सभा होत आहेत, होणार आहेत. आचारसंहितेमुळे काही बंधनं आता येतील, त्या बंधनांसह आपण बोलत राहू. निर्भय बनो हा काही आमचा नारा नाही. महात्मा गांधींनी चंपारणमधल्या शेतकऱ्यांना, निळीच्या शेतकऱ्यांना हा नारा दिला आणि महात्मा गांधींचं एकूण समाजकारण जर तुम्ही पाहिलं स्वातंत्र्य काळातलं, तर ते लोकांना निर्भय बनवण्याकडे महात्मा गांधींची सगळी वाटचाल आहे. मग ते दांडी मार्च असो, मग ते असहकार आंदोलन असो, प्रत्येक ठिकाणी लोकांना निर्भय बनवत पुढे नेणं हा गांधीजींच्या आंदोलनांचा आत्मा आहे. खरं म्हणजे जसं गोविंदचा धुरा मोदीजींचा धुराच्या शेजारी नाही, तसा माझाही तो नाही. माझा धुरा परभणीला आहे. मोदी शहांचे कुठे मला माहित नाही, बऱ्याच ठिकाणी असू शकतं. आता बॉन्ड्समुळे तर वाटतं की खूपच ठिकाणी असतील कदाचित. आणि आमचा लढा 2 माणसांच्या विरुद्ध नसून आमचा लढा 2 प्रवृत्तींच्या विरुद्ध आहे. 2014ला ज्या प्रकारे संसदेच्या पायावर डोकं ठेवून मोदीजी आत आले आणि अनेक नागरिक त्यांना उचंबळून आले. खरं म्हणजे ज्यांना गुजरात दंगलीची पार्श्वभूमी माहिती होती ते काही तेवढे भावनाविवश झाले नाही, कारण त्यांना हेही माहिती होतं की ही पण एक पद्धत आहे. गांधीजींना मारण्याआधी नथुरामनी सुद्धा त्यांच्या पाया पडला होता. नथुराम हे अनेकांना माहिती होतं. पण त्यानंतर या देशात जे सुरू झालं ते नागरिक म्हणून अस्वस्थ करणार आहे आणि म्हणून 9 वर्षांनी का होईना पण आम्ही जागे झालो, आम्ही उभे राहिलो. त्याचं दुसरं एक कारण असंही होतं की आम्हाला असं वाटत होतं की विरोधी पक्ष आणि इथली राजकीय व्यवस्था याचा सामना करेल, पण दुर्दैवाने ते हतबल ठरले आणि ते जर सामना करायला लागले तिथे त्यांना ईडीचा सामना करावा लागला. तुम्ही पण बसून घ्या खाली, उभं राहू नका फार वेळ. पोलीस दादाला आणि दोघांनाही माझं म्हणणं आहे. आणि अजून एक विनंती आहे, ज्येष्ठ पोलीस अधिकारी इथे असतील त्यांना कृपा करून, महिला पोलीस ज्या आमच्या बहिणी आहेत त्यांना कृपा करून घरी जाऊ द्या. एवढ्या संरक्षणाची काही गरज नाही. त्यांना इथली तुमचं पण ड्युटी करावी लागते आणि घरचं पण काम करावं लागतं, त्यामुळे त्यांना अतिरिक्त ताण न देता विनंती आहे, माझे हात जोडून विनंती आहे पोलिसांना की कृपया महिला बहिणींना घरी जाऊ द्या. आम्हाला कोणी मारत नाही, हे काही पुणे शहर नाही आम्हाला मारायला. पोलिसांचं आणि आमचं खरंच सख्य चांगलं आहे. आजपर्यंत पोलीसचे आमचे अनुभव चांगले आहेत. आता काही काही वेळा विनोद घडतात. म्हणजे आम्ही नारायण राणेंच्या मतदारसंघात 3 सभा घेतल्या. त्याचं कारण की 1 ते आणि 2 मुलं, त्यामुळे 3 सभा घेतल्या आम्ही तिकडे.
त्यावेळेला पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली येऊन की म्हणे प्रक्षोभक बोलू नका. मी म्हणलं अहो इथे प्रक्षोभक बोलायला सिंधुदुर्गात एक वडील आणि 2 छोटी छोटी मुलं असताना आम्हाला कशाला प्रक्षोभक बोलायचं काय? ते आहेत बोलायला प्रक्षोभक, ते छान बोलतात प्रक्षोभक. आम्ही प्रक्षोभक बोलणारी माणसं नाही, कारण आम्ही गांधी आणि आंबेडकरांची माणसं आहोत. आम्ही सनदशीरच बोलणार, आम्ही प्रक्षोभक बोलणार नाही. हा देश जोडण्यासाठी आमचा संपूर्ण प्रयत्न हा या देशाला जोडण्याचा, या देशाला तोडण्याचा नाही, आणि म्हणून आम्ही प्रक्षोभक बोलत नाही. पण देशात जे वातावरण बनत गेलं आणि एक प्रकारे मंदिराच्या आडून येणारा धार्मिक उन्माद हाही दिसला. मंदिर झालं याबद्दल प्रत्येक हिंदूला आनंद झाला, प्रत्येक मुसलमानाला सुद्धा आनंद झाला. कित्येक मुसलमानांनी पेढे वाटले की एकदाच हे संपलं, याच्यात त्यांना आनंद झाला. मी स्वतः त्या बातम्या पाहिलेल्या आहेत. पण राम हा जणू काही भारतीय जनता पक्षाची खाजगी मालमत्ता, आमचा राम, अशा प्रकारचं जे वर्तन झालं त्या वर्तनाच्या विरुद्ध आम्ही उभे आहोत. आम्ही हिंदू आहोत, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांपेक्षाही चांगले हिंदू आहोत, कारण आम्ही वेद आणि उपनिषद वाचलेले हिंदू आहोत. आम्ही हिंदू आहोत कारण आम्ही ज्ञानोबा ते तुकोबा, आता गोविंदनी अनेक उदाहरणं दिली, मी पण देईन भाषणाच्या मुखात. आम्ही उत्तम हिंदू आहोत, पण उत्तम हिंदू असण्याचा अर्थ विनोबांनी सांगितलेला, हिंदू म्हणजे हिंसेपासून दूर राहणारा, तो आम्ही हिंदू आहोत. आमचा राम हा गांधीजींचा राम आहे, जे ते शेवटी हे राम म्हणाले. गांधीजींचा राम हा आमचा खरा राम आहे, ज्याला मंदिराची गरज नव्हती आणि ती या देशाची संस्कृतीही नाही. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं, नगरेची रचावी जलाशये वसवावी. मंदिरे बांधावी नाही, नगरेची रच, जलाशय बांधावी, पाण्याची इच्छा. तो राम आमचा राम आहे. आमचा राम हा सतत बाण घेऊन अतिशय क्रुद्ध होत कोणत्या तरी समाजाकडे बाण रोखून उभा असलेला राम आमचा नाही. आमचा राम हा शांत, राजीव लोचन, सुहास्यवदनी असा आमचा राम आहे. आणि आमच्या रामाला बायकोचं वावडं नाही, तो बायको घेऊन सगळीकडे जातो, तो भावाला घेऊन सगळीकडे जातो, लक्ष्मणाला, तो कोणाला सोडत नाही. आमचा राम हा तो गांधीजींचा राम आहे, ज्याच्या सभे प्रार्थनेसाठी गांधीजी जात असताना एक म्हातारा माणूस पुरुष शरीराचा, तो रामाचं नाव घ्यायला जात असताना तुमच्या नथुरामाने मारलं. एवढा तुमचा नथुराम वाईट हिंदू होता की प्रार्थना होऊ द्यायची हे पण त्याला भान नव्हतं, की एक माणूस रामनाम घ्यायला जातो त्याला तरी मारता कामा नये, हेही त्याला भान नव्हतं. आणि म्हणून आमचा राम हा गांधीजींचा राम आहे आणि तुमचा हा खरा नथुराम आहे, हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आम्हाला तुम्हाला हेही सांगायचं आहे की तुम्ही काय करताय त्याकडे आमचं लक्ष, डोळे फाडून आम्ही बघतोय तुमच्याकडे. आम्ही हे बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते हे सतत उत्तरेतले कोणीतरी बाबा बुवा, इथे नावं सांगितली गोविंदनी, मला त्यांची नावही लक्षात राहत नाहीत, असे बाबा बुवा पाठवत आहेत. हे आम्ही पाहतो डोळ्यांनी, आणि ते तुम्हाला काय करायचं हेही आम्हाला कळलेलं आहे. तुम्हाला महाराष्ट्र धर्म तोडायचा आहे. त्याचं कारण की इतिहास साक्षी आहे की या देशात जेव्हा जेव्हा अन्याय आणि अत्याचार झाला तेव्हा तेव्हा 3 प्रांत पहिल्यांदा उभे राहिले. ते लाल बाल पाल पासून खरं आहे की लाल म्हणजे लाला लजपतराय म्हणजे पंजाब, बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्र, आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल हे पश्चिम बंगाल. महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब हे 3 सत्तेला आव्हान देणारे प्रदेश आहेत. त्यातले 2 तुमच्या हातातून ऑलरेडी गेलेत, बंगाल आणि पंजाब. आणि एक तुमच्याकडे ठेवायचा तुम्ही आटोकाट प्रयत्न गद्दारांना सोबत घेऊन केलाय. त्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म खचवायचा आणि त्याला उत्तर प्रदेशच्या बळणावर न्यायचं राजकारणाच्या, हा तुमचा कट आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे. उत्तर प्रदेशीकरण म्हणतो मी तेव्हा मला उत्तर प्रदेशच्या माणसांबद्दल कोणताही आकस नाही, उत्तर प्रदेशच्या राज्याबद्दल मला कोणताही आकस नाही, कारण ते माझं राज्य आहे. या देशाला पहिले 2 नाही पुढचे पण पंतप्रधान दिलेले ते राज्य आहे. नेहरूंचा उत्तर प्रदेश आहे, मी त्याचा द्वेष नाही. आजकाल आपल्याला ती सवय लागली आहे. गुजरातचा द्वेष करायचा नाही, नंतर तो मोदी शहांचा, आधी तो बापूंचा आणि पटेलांचा गुजरात आहे, आपला गुजरात आहे पहिला, त्याचा द्वेष नाही करायचा. सगळा भारत आपला आहे. आणि उत्तर प्रदेशीकरण म्हणताना मला त्या माणसांशी माझं काही भांडण नाही, पण भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारचं राजकारण उत्तर प्रदेशात रुजवलं कमंडलच्या वेळेला, राम जन्मभूमी आंदोलन वगैरे त्याला म्हणून,
आणि त्यानंतर आजपर्यंत जिथं ते राजकारण चाललंय त्या राजकारणाला महाराष्ट्रात नो एंट्री हे सांगण्यासाठी आम्ही उभे आहोत. काय राजकारण आहे उत्तर प्रदेशचं? उत्तर प्रदेशचं राजकारण हिंदू धर्माच्या मूळ समजुतींनाच धक्का देण्याचं आहे. आमचे संत सांगतात, संततेची जाणा जे देही उदास. संत जो असतो तो देहाच्या बाबतीत पण उदासीन असतो. त्याला सत्ता आणि पैशाचं काही घेणं नसतं. एका संन्याशाला तुम्ही मुख्यमंत्री करता, हा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा पराभव आहे की हिंदू धर्माची मोठी मोडतोड तुम्ही तिथे केली की संन्याशी हा मुख्यमंत्री केला तुम्ही. आणि बॉम्बस्फोटात असणारी तिला साध्वी म्हणता आणि तिला पण लोकसभेत पाठवता. संतांचा आणि राजकारणाचा कोणताही संबंध नव्हता. संतांचा संबंध विवेकाशी होता. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं की चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे की. संत तिथे विवेक. हे काय विवेक असलेले संत आहेत जे महाराष्ट्रातून आग लावत आहेत? असा विवेक असतो या संतांचा जे महाराष्ट्रातून आग लावतात? कोणीतरी तो टी जार्जा उठतो दक्षिणेतून, तो येतो आणि इथे आग लावतो. हे आग लावण्याचे उद्योग आम्हाला माहिती आहेत, पण हा महाराष्ट्र धर्म शिवाजी महाराजांच्या एका तत्वज्ञानावर उभा आहे हे विसरू नका. तुमचे जो तो भगवा तुमचा नथुरामाचा, त्या भगव्याचा आणि आमच्या शिवाजी महाराजांच्या भगव्याचा काही एक संबंध नाही. मी तर उल्कात आहे, कधी भगवीकरण हा शब्दही वापरत नाही. कारण भगवा आपला आहे, तो शिवाजी महाराजांचा आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत भागवत धर्माची ती पताका आहे, तो भगवा आमचा आहे, तुमचा नाहीये भगवा. त्या भगव्याचा जो आशय अर्थ तो नीट समजून घ्यावा तुम्ही. यासाठी या सभांचं प्रयोजन आहे. यांना ज्ञानेश्वर ते तुकाराम ही परंपरा का परवडत नाही लक्षात घ्या. यांना ज्ञानोबा ते तुकोबा का परवडत नाहीत? त्याचं कारण ती परंपरा समता सांगणारे आणि भेदभाव नष्ट करणारे म्हणून त्यांना परवडत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीत, वेद संपन्न होय ठाई, परी कृपण ऐसा आनंद नाही, जो कानी लागला तिन्ही वर्णाची. अरे वेद मोठे आहेत, पण 3 वर्णाच्या कानी लागून ते एका वर्णावर अन्याय करतायत ना, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तुकाराम महाराज ठणकावून सांगतात त्यानंतर काही 100 वर्षांनी की वेदांचा तो अर्थ आमाशीचा ठावा. आम्हाला माहिती आहे काय वेद आहेत, हे तुकाराम महाराज सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे तुकाराम महाराज सांगतात. पण ते सगळं करत असताना ही परंपरा छेदायची आणि भलतेच बाबा बोवा आणायचे. आणि त्यांना शककर्ता व्हायचं मोदीजींना. शककर्ता म्हणजे माझ्यापासूनच सगळी सुरुवात. जसं शिवाजी महाराजांना आपण शककर्ता म्हणतो, शककर्ते, तिथून आपण शक सुरू केलं, तसं यांना करायचं. त्यामुळे सगळं माझंच. जुनी संसद दुरुस्त करणार नाही, नवीन बांधणार, नाव माझं तिच्यावर. ती शवपेटिका आकाराची संसद एक बांधलेली आहे, तुम्ही पाहिले असेल, नवन संसद भवन. हा जो अहंकार आमच्यावर हल्ला झाला पुण्यामध्ये, मला आश्चर्य वाटलं देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ऐकून. मी समजत होतो की हे वकील आहेत स्वतः, कायद्याचा अर्थ त्यांना कळतो. आश्चर्यकारक प्रतिक्रिया होती. आणि ती फक्त माध्यमातली म्हणून सोडून देण्याची गोष्ट नाही, कारण नंतर विधानसभेत तेच बोलले फडणवीस. ते म्हणाले की हल्ला झाला ते योग्य नाही झालं, हल्ला करणाऱ्यांना शिक्षा देईल सरकार, पण उच्च पदस्थांबद्दल बोलताना सांभाळून बोललं पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे आम्ही मोदी आणि शहांच्या विरोधात बोललो तर तुम्ही कार्यकर्ते पाठवणार तुमचे मारायला आम्हाला रस्त्यात? काय अर्थ आहे तुमच्या या धमकीचा? तुम्हाला हे म्हणायचं आहे की जर उच्च पदस्थांच्या बद्दल आम्ही बोललो तर आम्हाला बोलायचा तो हक्क नाही? नागरिक म्हणून आम्ही मोदी आणि शहा यांची समीक्षा करत राहणार, कारण ते आमचे लोकसेवक आहेत. फडणवीस, तुम्ही सुद्धा आमचे लोकसेवक आहात. जोपर्यंत तुम्ही आमचे पगार घेता, जोपर्यंत तुम्ही आमच्या करावरच्या घरांमध्ये राहता आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या करांमधून आलेल्या ऑफिसमध्ये बसून काम करता, तुम्ही आमचे लोकसेवक आहात. आणि तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही 5 वर्षाचे भाडेकरू आहात, मालक नाही. मालक हा इथे बसलेला आहे आणि त्याला जर भाडेकरू पटला नाही तर तो 5 वर्षांनी भाडेकरूला काढून टाकतो. ते म्हणजेच लोकशाही. ती फडणवीसांनी शक्य तितक्या लवकर समजून घ्यावी. मी फडणवीसांसाठी एक उदाहरण दिलं पंडित नेहरूंचं. हे म्हणतात ना उच्च पदस्थांबद्दल बोलायचं नाही पंतप्रधान. एक नेहरूंचं उदाहरण मी फडणवीसांसाठी खास दिलं. पंडित नेहरूंना विचारलं होतं की तुमच्यात अनेक प्रकारचे नेहरू दडलेले. तुमच्यात एक नेहरू आहे जो नियोजनकर्ता नेहरू आहे, एक आहे तो परराष्ट्र व्यवहारातला तज्ज्ञ आहे, एक आहे तो चाचा नेहरू आहे मुलांचा. असे अनेक नेहरू तुमच्यामध्ये दडलेले. यातला कोणता नेहरू तुम्हाला आवडतो? पंडित नेहरूंनी सांगितलं की मला माझ्यातला तो नेहरू आवडतो ज्यांनी या देशातल्या सामान्य नागरिकाला एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं की अगदी सामान्यातला सामान्य माणूस माझ्या पंतप्रधान कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभा राहून उघडपणे म्हणू शकतो की हो, पंडित नेहरू हा एक मूर्ख माणूस आहे. हे स्वातंत्र्य देणारा नेहरू मला सगळ्यात जास्त आवडतो. आणि आज तुम्ही सांगताय उच्च पदस्थांबद्दल बोलायचं नाही. का नाही बोलायचं? हुकुमशाही आहे का? हुकुमशाही आहे की लोकशाही ते सांगा. एकदा जाहीर करा हुकुमशाही. आम्ही नाही बोलणार.
घरात बसू आम्ही असं तुम्हाला वाटतंय? आम्ही घाबरणारे नाही. हल्ला केला तर दुप्पट जोमाने आम्ही तिथे सभा घेतो. सिन्नरला हल्ला झाला माझ्यावर. सिन्नरला भारतीय जनता, लाज वाटली पाहिजे या पक्षाला. भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी माझा माईक खेचून नेला. लोकांना सांगतात हुकुमशाही नाही. ही कोणती हुकुमशाही? लोकशाही आहे का ही? भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी माझा माईक हिसकावून नेला. 150 लोकांचं सभागृह होतं. 10 लोकांनी तिथे गुंडागर्दी केली. त्यानंतर सिन्नरमधली मंडळी एकत्र आली. आमचे दत्ता वायचळे असतील, नाहीतर कॉम्रेड हरिभाऊ असतील, त्या मंडळींनी त्याच रात्री ठरवलं की यांच्या नाकावटीतून मोठी करायची. 3-4 हजार लोकांची सभा आम्ही सिन्नरमध्ये घेतली. दडपायला जेवढे जाल तेवढे खाली खाली दाबायला जाल, आम्ही तेवढे उफाळून वर येऊ. आम्ही दबण्याचे लोक नाही. आम्हाला जर हुकुमशाही आणून घरात बंद केलं, आम्ही तिथून बोलू, आम्ही पाहिजे तुरुंगातून बोलू, आम्ही पाहिजे तिथून बोलू, पण लोकांसमोर सत्य नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे त्यांनी नीट समजून घ्यावं. तिथून खरं म्हणजे त्यांचे आभार की त्या हल्ल्यानंतर निर्भय बनून चळवळच वाढली, लोकांना कळली. भारतीय जनता पक्षाचे आभार. तुम्हाला जे उत्तम करता येत होतं ते तुम्ही केलं. आता आम्हाला उत्तम काय करता येतं ते आम्ही करतोय. आता तुमचा आणि आमचा थेट सामना आहे. या चळवळीने कोणतीही सामाजिक बुरखा घेतलेला नाही. ही चळवळ एक स्वच्छ राजकीय चळवळ आहे. आणि आता निवडणूक आचारसंहितेचे कॅमेरे असतील, पण तरी सांगतो की ही निवडणूक कोणाला निवडून आणा हे सांगत नाहीये, पण कोणाला पाडा हे जरूर सांगते ही मोहीम. या मोहिमेचं कार्य ते आहे की 10 वर्षातली देशातली हुकुमशाही संपवणे हे या मोहिमेचं कार्य आहे. आणि ते आम्ही बोलत राहू. निवडणुका आता भरपूर फेजेसमध्ये घेतात. माहित नाही कशासाठी एवढं दीर्घ निवडणुकांचा कार्यक्रम, पण आम्ही जाऊ. आम्ही पुन्हा जाऊ, लोकांमध्ये जाऊ. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला 288 मतदारसंघात आम्ही जाऊ. आणि मी तुम्हाला हे पुन्हा येईन म्हणत नाही फडणवीसांचं. मी पुन्हा माझ्या सत्तेसाठी, माझ्या कशासाठी येणार नाही, पण या देशात माझ्या मुलींना, माझ्या नातवंडांना जी लोकशाही टिकवणं मी आवश्यक मानतो, ते माझं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. आम्हाला सत्तेत जायचं नाही, आम्हाला सत्तेतलं कोणतंही पद नको, पण या देशात प्रत्येक नागरिक भयमुक्त असला पाहिजे. त्याला स्वतःची अभिव्यक्ती करता आली पाहिजे. त्याला वाटेल ते स्वतःचं खाता आलं पाहिजे. गोमांसाच्या संशयावरून कोणी अखलाक होऊ नये आणि रोहित वेमुलासारख्या दलित विद्यार्थ्याला आत्महत्या कराव्या लागू नये, यासाठी आम्ही येत राहू, सतत येतो. संजीव भट्ट सारख्या IPS अधिकाऱ्याला कोणताही दोष नसताना केवळ खरं बोलला म्हणून संजीव भट्ट सारख्या IPS अधिकाऱ्याला जर विनाकारण, बेमुदत जर तिथं ते राहायला लागत असेल जेलमध्ये, तर त्यांच्यासाठी पण आम्ही येऊ आणि आम्हाला यावं लागेल. हे काही खरंच धुऱ्याचं भांडण नाही. आमचा काही संबंध नव्हता याच्याशी. मी तर जवळपास निवृत्तीच्या याच्यात होतो. मला काही नव्हतं. मला खरंच घरी जायचं होतं. मला काही करायचं नव्हतं. मी म्हटलं झालं, जेवढं केलं ते खूप छान. आता थोडा घरी वेळ दिला पाहिजे. मुली वाढत्या वयाच्या त्यांच्याशी त्यांना. पण आत्ता परिस्थिती अशी झाली की कोणी बोलतच नाही राजकीय व्यवस्था. म्हणल्यावर उल्काताईंना यावं लागलं, किरण भाऊंना यावं लागलं, मला यावं लागलं. राजकीय व्यवस्था बोलू शकत नव्हती कारण त्यांना ईडी लावली जाते. ईडीचा भस्मासूर उभा आहे त्यांच्यासमोर. यांच्या गोष्टी पहिला धर्मवाद, यांचा जो खोळचट धर्मवाद मी सांगितला, तो धर्मवाद यांचा पहिला, आणि दुसरा यांचा आहे तो स्युडो नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद. आम्हाला कोण सांगतंय आज राष्ट्रवाद? आम्हाला कोण शिकवतंय? आम्हाला ते शिकवत आहेत ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रगीताला विरोध केला आणि राष्ट्रध्वजालाही विरोध केला. ते आम्हाला शिकवत आहेत राष्ट्रवाद काय. महात्मा गांधींची हत्या, ते सगळे थाप आहेत. त्या 55 कोटी वगैरे त्या सगळ्या थाप आहेत. ती भूलथाप आहे. 55 कोटीची कथा नंतर रचली गेली. त्याच्या आधी 7-8 वेळा प्रयत्न झाला गांधीजींना मारण्याचा. फाळणीच्या आधी पण गांधीजींना मारण्याचे प्रयत्न झाले. फाळणी हे कारण नाहीये त्याचं. खोटा नाटा इतिहास सांगायचा, पण हे कधी सांगायचं नाही की फाळणी थांबू नये म्हणून 2 मुसलमान इथले सगळ्यात जास्त रडले. त्यातले पहिले होते खान अब्दुल गफार खान सरहद गांधी आणि दुसरे होते मौलाना आझाद. हे कधी सांगायचं नाही. हे इतिहास कधी हा सांगायचा नाही. फाळणीचा आणि गांधींच्या मारण्याचा काही एक संबंध नाही. गांधीजींना यासाठी मारलं की जोपर्यंत हा म्हातारा जिवंत होता तोपर्यंत यांचं राजकारण कुठेही पुढे गेलं नसतं, म्हणून गांधीजींना मारलं. ह्या थापा आहेत, भूल थापा आहेत. 55 कोटी ह्या भूल थापा आहेत. 300 कोटीची देशाची आपल्या गंगाजळी होती इंग्रज सोडताना. 225 कोटी भारताच्या वाट्याला आले होते. 75 कोटी पाकिस्तानच्या वाट्याला गेली. इंग्रजांनी केलेली वाटणी होती. हे काही गांधी नेहरूंनी केलेली वाटणी नव्हती. त्यातलाही 20 कोटीचा हप्ता दिला होता पाकिस्तानला आणि 55 कोटी राहिले होते. आणि गांधीजी फक्त एवढं म्हणत होते की आपल्या स्वतंत्र झालेल्या भारत देशाने कुठल्या तरी दुसऱ्या देशाबरोबर केलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे.
आणि तो जर मोडला गेला तर आपल्या देशाची नाचक्की होईल, म्हणून ते देऊन टाका एवढंच गांधी म्हणत होते. पण राष्ट्रपित्याला मारलं, यांनीच मारलं, आणि हे आपल्याला राष्ट्रवाद शिकवतायत. राष्ट्रगीत यांनी नाकारलं, यांच्या संघाच्या शाखेवर वंदे मातरम फक्त म्हणतात, त्यांना जनगणमन मान्य नाही. वंदे मातरम हेही काँग्रेसचं हे त्यांना माहिती नसतं, तर ते काय करणार? ते शाखेत फक्त अफवान कुजबुज, बाकी काही शिकवतच नाही, त्यामुळे ते ज्ञानाचा प्रश्न येत नाही. वंदे मातरम हे काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये गायलेलं गाणं आहे, स्वातंत्र्यपूर्व काँग्रेसचं सुद्धा, आणि ते आमचं राष्ट्रगान आहे, आणि ते आम्हाला जनगणमन इतकंच प्रिय आहे. म्हणाले गदी माडगुळकरांनी लिहिले, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, आम्हाला ते प्रिय आहे. पण भारताचं अधिकृत राष्ट्रगीत ते राष्ट्रगान आहे आपलं, पण अधिकृत राष्ट्रगीत हे जनगण मनच आहे, ते त्यांना मान्य नाही. राष्ट्रध्वज भारताचा 14 ऑगस्ट 1947, दुसऱ्या दिवशी देश स्वतंत्र होणार, तिरंगा पहिला फडकवणार देशात लाल किल्ल्यावर. संघाच्या ऑर्गनायझर नावाच्या एका मुखपत्रात लेख लिहिला होता की आम्ही तिरंगाच मानत नाही, कारण 3 रंग हे हिंदू धर्मात अशुभ मानले जातात. अगदी कालपर्यंत ते भिडे गुरुजीची रॅली निघाली होती यांची 15 ऑगस्टला, आणि त्याच्यात भगवा घेऊन रॅली निघाली होती, आणि त्यांना विचारलं की तिरंगा असतं 15 ऑगस्ट नाही म्हणे, तिरंगा आमच्या मनात आहे म्हणाले. ते हे असे तिरंग्याचे विरोधक, हे आम्हाला शिकवणार घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. अरे तुम्हाला आज कळलं, आमच्याकडे 42 पासून आहे. इथे बसलेल्या बहुतेकांचे आजोबा वडील कोणी ना कोणी स्वातंत्र्य चळवळीत असतील, त्यांच्याकडे 42 पासून तिरंगा आहे. तुम्हाला आज कळला. 2002 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर 2002 साली म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 55 वर्षांनी यांनी बळच तिरंगा लावला, कारण 3 तरुणांनी आंदोलन केलं आणि बळच जाऊन फडकावला, म्हणून यांना तिरंगा कळला. आणि हे आम्हाला सांगणार घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. हा जो राष्ट्रवाद यांचा, याची पोलखोल पुलवामामध्ये झाली. त्यांच्याच पक्षाचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर त्या जवानांना विमानाने नेलं असतं तर जवान वाचले असते, विमानं मिळू दिली नाहीत, हे यांनी सांगितलं. पुलवामावर हे लढले होते 2019ची निवडणूक, आता गोची झालेली आहे. आता ना पुलवामा सारखा मुद्दा आहे, न धर्मवादाचा मुद्दा आहे. आता ही सगळी निवडणूक इलेक्टोरल बॉन्ड नावाच्या भ्रष्टाचारावर आली. भारतीय जनता पक्षाची मोठी गोची आता तिथे झाली. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, महाराष्ट्रामध्ये अनेक सभा कित्येक ठिकाणी आहे, आणि आम्ही आता गेले काही दिवस प्रवासाचा फारच फटी घेतो. आम्ही दररोज साधारण ॲव्हरेज गेले 3-4 महिने आम्ही दररोज सरासरी 300 किलोमीटरचा प्रवास आम्ही करतो. आमच्याकडे कोणती साधनं नाहीत, हेलिकॉप्टर नाही, काही नाही. आम्ही जिथे बस तिथे बस, कार तिथे कार, काय असेल ते आम्ही जातो आणि करतो प्रवास. त्या सगळ्या शेतकऱ्यांशी आम्ही तिथे सकाळी पोहोचतो सभेच्या ठिकाणी, दिवसभर लोकांशी बोलतो. आणि आम्ही काही व्हीआयपी लोकांशी बोलत नाही, अत्यंत सामान्य माणसांशी आम्ही बोलतो. ज्याला आम आदमी म्हणतात त्यांच्याशी आम्ही बोलतो. आणि त्या सगळ्यांचा फीडबॅक म्हणून तुम्हाला सांगतोय, 2024 साली हे हरल्याशिवाय राहणार नाहीत, हे मी तुम्हाला जबाबदारी सांगतो. कोलकातांनी सांगितलं ईव्हीएमचा घोळ असू शकतो, म्हणजे काही ईव्हीएम मध्ये सगळ्यामध्ये करता येत नाही. 5% त्या म्हणाले, अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की बाबा 5वं मत अमुक एका पक्षाला, असा प्रोग्राम होऊ शकतो फार थोड्या प्रमाणावर. पण 5वं मत जरी त्यांचं असलं तरी पहिली 4 मतं आपल्याला जाऊन टाकायचे, हे विसरू नका. आणि प्रचंड संख्येने मतदान झालं तर हे हरणार आहेत. त्याचं कारण आता भारतामध्ये 300 ते 325 जागा आहेत जिथे यांची एकास एक लढत आहे, आणि तिथेच यांचा पराभव ठरलेला आहे. नाही तर हे दुसऱ्या पक्षांना घुसून काय काय करत होते आपल्याला माहिती आहे. हे हरणार आहेत. आणि ह्यांच्या पायाखालची जर वाळू सरकली नसती तर एका जागेचे मालक आहेत ते अशोकराव चव्हाण आमचे, नांदेड, त्याच्या शेजारचं परभणी आणि हिंगोली पण कायम शिवसेनेकडे राहिलेलं आहे. एकाच जागेचे मालक आहेत, त्यांना एवढी धडपड करून घेतलं नसतं. यांच्या पायाखालची वाळू सरकली नसती तर ममता बॅनर्जीला धमक्या गेल्या नसतं, अरविंद केजरीवालला धमक्या गेल्या नसतं. धमक्या काय जात आहेत? पहिल्या फेजमध्ये धमक्या झाल्या की भारतीय जनता पक्षात या, नाही तर ईडी लावू. आणि आता दुसऱ्या फेजमध्ये काय, इंडिया आघाडीत जाऊ नका, आमच्याकडे न्यायाला तरी चालतात, इंडिया आघाडीकडे जाऊ नका. संपूर्णपणे हा पक्ष एकटा पडलेला आहे देशात. आणि मी तुम्हाला इथून सांगतो, काय ईव्हीएम करा, काय करायचं ते करा, काय मॅनिप्युलेशन होतील ते होतील, हे हरल्याशिवाय राहणार नाहीत. 225च्या पुढे भारतीय जनता पक्ष जाणार नाही असा माझा आत्ताचा अंदाज आहे. आणि 225 मी जास्त देतोय, 200च्या आत हे आटोपतील. आणि नंतर वेगळं आघाडीचं सरकार भारतात आता येऊ घातलं. ज्या प्रकारे यांनी यंत्रणांचा गैरवापर केला ते लोकांना आवडलेलं नाही आहे. ईडीची काय कथा आहे? अनिल देशमुखांची. अनिल देशमुखांवर ईडीने 100 कोटीचा चार्ज लावला, आरोप लावला 100 कोटीचा. कोर्टात गेल्यानंतर कोर्ट म्हणले की फॅन्सी फिगर वाटते, खरी फिगर सांगा. कोर्टाला हे कळलं 100 कोटीच्या थापा, हे अशाच थापा 55 कोटीच्या 100 कोटीच्या थापाच थापा. तेव्हा यांनी फिगर सांगितली 1.71 करोड, 1.71 लाख, म्हणजे 1 कोटी, म्हणजे 1.71 कोटी.
दावा लावताय 100 कोटीचा, सांगताय आता 1,71,00,000. कोर्ट म्हणलं की ठीक आहे, 1 रुपयाचं पण आहे ते आहेच आहे करप्शन, तुम्ही याचा पुरावा द्या. यांना एकही पुरावा देता आला नाही, एकही पुरावा नाही. ईडीने शपथपत्रावर काय लिहिलं, अत्यंत हास्यास्पद आहे, बालिशपणा आहे. काय त्या ईडीचं बोलायचं, किती अवमूल्यन झालंय यांचं बघा. ईडीने शपथपत्रावर सांगितलं की आमच्याकडे एकही पुरावा नाही, हिअरसे म्हणजे सांगोवांगी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्या माणसाला 1 वर्ष जेलमध्ये घातलं. हायमास दिवे लावून ठेवायचे जेलमध्ये, त्यांना झोप लागू नये म्हणून. बीपीचा पेशंट, शुगरचा पेशंट, पेपर जाऊ द्यायचे नाही वाचायला. अनेक प्रकारचे छळ केले. तीच कथा संजय राऊतांची आहे. संजय राऊतांनी स्वतःच्या भावाकडून चेकनी 50 लाख रुपये उसने घेतले होते आणि ते चेकनी उसने घेतलेले 50 लाख परतही चेकनीच केले होते. आणि राज्यसभेच्या 3 शपथपत्रांमध्ये 3 वेळा ते राज्यसभेत गेले, 3 वेळा त्यांचं हे नोंदलेलं आहे. हा काळा पैसा नाही, हा राज्यसभेच्या शपथपत्रात नोंदलेला पैसा. पण त्या भावाचा आणि कोणत्या तरी कंपनीचा संबंध लावला आणि त्या कंपनीचा संबंध लावून संजय राऊतांना अटक केली. हायकोर्टनी संजय राऊतांना जामीन देताना म्हणलं की याच्यात अटक का केली हेच आम्हाला कळलं नाही, हा अटक करण्याचा गुन्हाच नव्हता. पण राजकीय सूड घ्यायचा, विरोधकांवर राजकीय सूड घ्यायचा. गोविंदनी सांगितलं तामिळनाडूमध्ये 417 रुपये खात्यात असलेल्या शेतकऱ्याला ईडी लागली, कारण भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचं त्याचं भांडण झालं होतं म्हणून त्याला ईडी लागली आणि ईडी त्याच्या घरी पोहोचली. या ईडीच्या लोकांना परवा पश्चिम बंगालमध्ये लोकांनी, सामान्य माणसांनी मारून काढलं. आम्हाला वाईट वाटलं. मी व्यवस्थेचा समर्थक आहे, मी व्यवस्था विरोधी नाही, म्हणजे विद्रोही आहे मी, पण व्यवस्था अंतर्गत बदलातून बदलेल आणि हिंसेवर माझा विश्वास नाही. व्यवस्थेतल्या माणसांना मारणं मला मान्य नाही. पण तरी ईडीने स्वतः लक्षात घ्यावं की त्यांची ही अवस्था का आली आणि लोकांच्या मध्ये अशी भावना त्यांच्याबद्दल का झाली. हे फक्त काय ईडी बद्दल असं नाही, हे सगळीकडे चाललंय. निवडणूक आयोगाचं सुद्धा तेच चाललंय. निवडणूक आयोगाला चिन्ह ठरवायला सांगितलं, ते पक्षच ठरवून बसले. आयोगाला फक्त चिन्ह ठरवायचा अधिकार होता. या देशाचे पंतप्रधान धार्मिक आवाहन करता येत नाही निवडणुकीत. मी तुम्हाला म्हणू शकत नाही की मी अमक्या धर्माचा आहे म्हणून मत द्या मला, या ते मी म्हणू शकत नाही. तो आपली कोड ऑफ कंडक्टमध्ये बसत नाही, नियमात ते बसत नाही. पण या देशाचे पंतप्रधान जाहीर सभेत उघडपणे म्हणाले की बजरंगबलीचं नाव घ्या आणि मग मतदान यंत्राचं बटन दाबा. निवडणूक आयोग सपशेल झोपलेला होता, त्यांच्यावर कोणती करा. आज निवडणूक आयोगाचा कॅमेरा असेल तर कृपा करून तुमच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा की तुमचा आत्मा हरवलेला का काय, असं मला तर वाटतंय. की तुम्ही काय काम करत आहात, त्याच गुन्ह्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्ष निवडणूक लढवाले नाही तर मतदानाला सुद्धा बंदी केली होती. तोच गुन्हा असताना पंतप्रधानांकडे मात्र निवडणूक आयोग डोळेझाक करतो. निवडणूक आयोग काय चमत्कारिक निर्णय देतो आणि त्याच्यावर राहुल नार्वेकर अजून चमत्कारिक चौकार मारतात. राहुल नार्वेकरांनी सांगितलं की हे म्हणे पक्षांतर्गत प्रकरण आहे, पक्षांतर बंदीचं नाही. मग तुम्ही त्याच्यावर निर्णय का दिला, तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवला असतं. तुम्ही वेळ का काढला एवढा, तुम्ही वेळ काढता आणि 10व्या शेड्यूलचं हे मॅटरच नाही म्हणता. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही कृतीतून उत्तर देणार. आम्ही राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघात 3 सभा घ्यायच्या ठरल्या. जिथे जिथे 3 सभा होते समजून घ्या गंभीर मामला आहे काहीतरी. 3 सभा आपलं गणित आहे, 3 सभा. 1 आणि 2 झाला तर ठीक आहे, एखादं झालं तर अजून 2 देतो, काही प्रॉब्लेम नाही. मला कळलंय सगळ्या अत्याचाराचा कथा. मला कळलं वेअर हाऊसवाल्यांची कोणाचे लागे बांधेत, मला ते कळलं. मला हेही कळलं की 4 धरणं आहेत पण प्यायला पाणी नाही. किती कार्यक्षम आहेत कपिल पाटील, कळलं ते आपल्याला. मला कळलं 10 वर्ष सत्ता आहे भारत यांची, फडणवीसांची 14ला आली तेव्हापासून पाणी देत नाही. ठीक आहे, हे सगळं सांगण्याचा आणि इथं येऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलायचं अशाच हे ते व्हिडिओवरून नाही बोलता येतं आणि यातल्या बऱ्याच गोष्टी रिपीट पण असतात. पण लोकांमध्ये जायला पाहिजे लोकशाहीमध्ये. काही लोकांना त्याची भीती वाटते. राहुल गांधी जातात, हात मिळवतात वगैरे वगैरे, अशी ती काही माणसं तुम्हाला दिसत नाहीत. ते कायम मन की बात इकडे तिकडे तिकडे तेवढंच दिसतात. मोदीजी सगळीकडे दिसतात. बस स्टँडवर मोदीजी, रेल्वे स्टेशनवर मोदीजी, विमानतळावर मोदीजी, सगळीकडे मोदीजी दिसत नाहीत. एकाच ठिकाणी पत्रकार परिषदेत, त्याची त्यांना भीती वाटते. या देशाचा एक पंतप्रधान, काय या देशाचं पण बदललंय सगळं. मला गंमत वाटते या देशाची. 14 पासून काय झालं या देशाला, कोणाची काय नजर लागली वगैरे म्हणतात. आपण तर अंधश्रद्धा निर्मूलनवाले, आपण नाही म्हणणार तसं. पण काय झालं या देशाला नेमकं काय कळत नाही. केम्ब्रिजमधून शिकलेल्या माणसाला हा देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याच्या पदवीचाच पत्ता नाही त्याला विश्वगुरू म्हणतो. काय बोलायचं आता सांगा.
मौनी बाबा म्हणवल्या गेलेल्या मनमोहन सिंगांनी त्यांच्या 10 वर्षात 117 पत्रकार परिषदा घेतल्या, म्हणजे ॲव्हरेज महिन्याला एक ॲव्हरेज 120चं धरलं, 120 महिने धरले. मोदीजींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. आज आचारसंहिता लागली म्हणजे त्यांची पंतप्रधान पदाचा काळ आता संपलेला आहे तसा अधिकृतरित्या, जरी ते औपचारिक पंतप्रधान राहणार असले तरी. याचा अर्थ असा आहे की आज हा विक्रम मोदीजींच्या नावाने नोंदला गेला की एकही पत्रकार परिषद 10 वर्षात न घेणारे एकमेव पंतप्रधान आज मोदीजी ठरले. त्यांचं टाळ्या वाजून एकदा अभिनंदन करून टाका. मनमोहन सिंगांना देश मौनी म्हणतो. त्या मनमोहन सिंगांना ज्यांनी 6 कायदे असे आणले की या देशातल्या सामान्य माणसाची दिशा आयुष्याची बदलली. आता उल्काताईंनी उल्लेख केला अन्न सुरक्षा योजना, देशात कोणी उपाशी झोपू नये अन्न सुरक्षा योजना कायदा मनमोहन सिंगांच्या काळात. सोनिया गांधींनी, मी ऐकलं की त्यांना बरंच पाठपुरावा केला होता. मनरेगा, मागील त्याला हक्काचं काम, नुसते खात्यात पैसे टाकायचे नाही. मनरेगा महाराष्ट्राचं मॉडेल, वि. स. पागे महाराष्ट्रात सुरू केली योजना, मनमोहन सिंगांनी केंद्रात घेतली. मनरेगा मनमोहन सिंगांची. भूमी अधिग्रहण कायदा, आज जे सगळे गडकरी प्रणित विकासाचे दिसत आहे, सगळं झाडं तोडून केलेला काय विचित्र विकास आहे. नितीन गडकरींच्या मंत्रालयाला आरटीआय मध्ये विचारलं की तुम्ही झाडं किती तोडली, त्या मंत्रालयाने कळवलं मला की आम्ही झाडं मोजत नाही. उल्काताई, इथपर्यंत लोकशाही आली. आम्ही झाडच मोजत नाही म्हणाले गडकरी. पण गडकरींना हे जे काय आज सांगणं शक्य आहे की अमुक दिवसात तमुक केलं, त्याच्या मागे भूमी अधिग्रहण कायदा आहे जो मनमोहन सिंगांनी आणला, ज्याच्यात शेतकऱ्यांना 4 पट कॉम्पेन्सेशन देऊन जमिनी मोकळ्या. आम्ही जमिनींच्या लढे आम्ही लढलो. उल्काताईंनी माझ्यापेक्षा फार जास्त लढले, पण मी पण थोडाफार लढलो लोकांच्या जमिनी. त्याचा मुद्दा असा असायचा की शेतकऱ्याला योग्य दामच नाही मिळायचा, हा मुद्दा असायचा. ते मनमोहन सिंगांनी दूर केला आणि भूमी अधिग्रहणचा कायदा मनमोहन सिंगांनी आणला. तो 3रा कायदा. 4था कायदा त्यांचा वनाधिकार. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात काय अंदाज आहे तुमचा, किती एकर वनजमीन विकून टाकली असेल खासगीकरण करून अदानी सारख्या लोकांना? काय अंदाज आहे तुमचा? 7.5 लाख एकर जमीन यांनी वनाची नष्ट करून टाकली. काहीतरी करायचं चमत्कारिक, ते कुनोमधून चित्तेच आणले, त्यातले 20 मधले 10 गेले बिचारे वैकुंठाला. ते काही इथे जगणार नव्हते. आता उद्या हे ऑस्ट्रेलियातून कांगारू पण आणतील. ऑस्ट्रेलियात तापमान किती, भारतात इथं 40चं तापमान किती, 45 किती, याचा काही विचार नाही. दिखावा करायचा, फोटो काढायचे, कोण मी कसा प्राणी मित्र आहे, आणि तिकडे जंगलं मात्र जी प्राण्यांसाठी आवश्यक आहेत ती अदानीच्या नावे करत राहायची. 7.5 लाख एकर जंगलाचं फॉरेस्टेशन निघून गेलेलं आहे आणि ते आता जंगल राहिलेलं नाही. ही आत्ताची वस्तुस्थिती. मनमोहन सिंगांनी वनाधिकार आणला आणि उपस्थिती आदिवासींना दिली जंगलाची, मनमोहन सिंगांचा कायदा. चौथी गोष्ट मनमोहन सिंगांनी केली आरटीआय, ज्याच्यानुसार आम्ही सगळे भांडलो अनेक गेले काही वर्ष. आरटीआय, राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार मनमोहन सिंगांचा. हे तर कोणाला माहितीच देत नाही सरकार. हे सरकार माहिती अधिकारातलं सगळ्यात वाईट सरकार आहे. सगळे ते आयुक्त पण घरचे बसवले, पूर्ण माहिती अधिकाराचा बोजवारा या सरकारने उडवला. 6वी गोष्ट आपण महाराष्ट्रात बोलतोय, सावित्रीबाई फुलेंच्या, ज्योतिबा फुलेंच्या, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या महाराष्ट्रात आपण बोलतोय. शिक्षणाचा अधिकार, तो ह्या सगळ्यांचं स्वप्न मनमोहन सिंगांनी पूर्ण केलं. राईट टू एज्युकेशन आणून शिक्षणाचा अधिकाराचा कायदा मनमोहन सिंगांनी आणला. हे सगळं करणारा माणूस मौनी बाबा, आणि हे मात्र विश्वगुरू. काय करतात कळतच नाही. तर राम मंदिर चोळेत पाहिलं, इकडून तिकडे जात आहेत, तिकडून तिकडे जात आहेत. कॅमेरा हे एकटेच असतात, कोणी जवळ आला ते चालत नाही कॅमेऱ्यामध्ये. मी तर लोकांना म्हणलं, बाबांना एकदा जाऊन खात्री करा की मंदिरात मूर्ती कोणाची बसवली, रामलल्लाचीच आहे ना याची खात्री. नुसते फिरतात इकडून तिकडे तिकडून. आता ते दिल्लीतून निघाले परदेशवारीला की त्या विमानाचा त्यांचा हँगर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो व्हीआयपी ठिकाणी लावलेला असतो. तो काय असा सगळे विमानं तिथं असतो जरा मोठा, आणि त्याच्यासमोर फक्त कंपाऊंड असतं हे आपल्याला माहिती. ते अशा हात कोणाला हलवतात देवजण. कोण समोर असतं, कॅमेरामन असतो समोर, हलवतात. प्रचंड व्यक्तिस्तो. परवा ती G20ची परिषद भरवली. आता ती परिषद म्हणजे खरं म्हणजे हळदी कुंकू आहे. आज तुमच्याकडे, उद्या ह्यांच्याकडे, परवा त्यांच्याकडे, एवढंच येते. बाकी त्याच्यातून काही कोणाचं कल्याण नाही झालं. पण देखावा असा केला की मोदीजींनी आता 20 देश खिशात टाकले, असा देखावा केला. याच देशात इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली, पण एवढा बोलबाला कधी केला नव्हता. 15 लाखाचा सूट काय नाही काय, सगळं ते चमत्कारिकच आहे सगळं. मध्ये ते रेल्वेवर त्यांच्या म्हणे सेल्फी पॉइंटच काढले रेल्वेचे. यांच्या सेल्फी, यांच्याजवळ का बुथला सेल्फी घ्या आणि पुढे जा. 40 कोटीचा खर्च त्याच्यासाठी. या देशातले एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी स्वतःच्या जाहिरातीवर 7,000 कोटीपेक्षा जास्त खर्च केला, हे लक्षात घ्या. प्रत्येक, मी गुजरात मॉडेलवर येणार आहे, आर्थिक गोष्टींवर मी येणार आहे, पण प्रत्येक ठिकाणी जाहिरात, जाहिरात आणि जाहिरात, दुसरं काहीच नाही.
फक्त बोलायचं, जाहिरात करायची, मन की बात, अमुक तमुक, जन की बात कधी नाही करायची. लोकांमध्ये कधी जायचं नाही, कधी हात मिळवायचा नाही, कधी प्रेमाने जवळ घ्यायचं नाही लोकांना. आम्ही तो लोकांचा स्पर्श 3 महिने झाले अनुभवत आहोत. जर असं वाटत असेल की हे सगळं होऊ शकतं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, तर ते चूक आहे. कारण लोक आपल्याला हातात हात घ्यायला सुद्धा उत्सुक असतात, हे गेल्यावर कळलं आम्हाला तिथे. मलाही खूप निराशा आली होती. मी फेसबुकवर अतिशय निराशाजनक लिहायचो. पण जेव्हा आम्ही मैदानात आलो आणि सभा घ्यायला लागलो, लोकांमध्ये जायला लागलो, आमच्या लक्षात आलं, अरे खूप लोक आहेत यांचा पराभव करायला उत्सुक असलेले, आपल्यासारखे खूप लोक आहेत. पण ते कधी होत नाही. जे काही ते लोकांना भलतीकडूनच ते बोलत राहतात. आणि आकांक्षा काय होत्या या देशातल्या माणसांच्या. आता ते सरदार पटेलांचा पुतळा त्यांनी उभारला, त्यांचीच गोष्ट सांगतो. सरदार पटेलांची आकांक्षा काय होती? मी पुन्हा पुन्हा सत्तेत यावं, 24लाही मीच यावं, आपकी बार मोदी सरकार, फिर एक बार, अशी काही नव्हती त्यांची अपेक्षा. या देशातला नंबर 2च्या पोस्टवर राहिलेला माणूस जो यांचा आदर्श आहे, त्यांची काय आकांक्षा होती? मी त्यांची गोष्ट सांगत असतो, ती तरुण मुलांसाठी पुन्हा पुन्हा सांगायची. मला माहिती आहे रिपिटेशन होईल, तेच भाषण वाटेल, तुम्हाला कंटाळो, तुम्हाला वाटेल याला दुसरं काही बोलता येत नाही का, तेही चालेल. पण ह्या तरुण मुलांसाठी या गोष्टी सांगायच्या. सरदारांची आकांक्षा काय होती? गांधीजींनी, म्हणजे तेव्हा असं झालं की आपले जे सत्याग्रही न्यायचे तुरुंगात इंग्रज, त्यांना ते जातवार काम द्यायचे, तिथे पण थोडा आणि झोडा करायचे. आणि मग दलित असेल तर त्याला म्हणायचे तू पायखाना साफ करायचा, ब्राह्मण असेल तर त्याला म्हणायचे तू पोलिसला मदत करायची, असं त्यांचं ठरलेलं होतं. गांधीजींनी ठरवलं की हे आपल्याला चक्र उलट करायचं. गांधीजींनी ठरवलं हे सगळं चक्र उलट करायचं, आपल्याला जाती तोडायची. आणि म्हणून जो तथाकथित सगळ्यात वरच्या जाती आहे त्यानं तथाकथित सगळ्यात खालचं काम करायचं. काम करण्यातही हलकेपणा नसून कोणतीच जात वर नसते, हे म्हणून मी तथाकथित हे शब्द वापरले. आणि मग त्यांनी असं ठरवलं की ब्राह्मण असेल तर त्यांनी पायखाना साफ करायचा, दलित असेल तर त्यांनी पोलिसांना मदत करायची. गांधीजींनी त्याच्यावर एक पत्र सरदार पटेलांनी गांधीजींना लिहिलं. फार गोड तक्रार आहे त्या पत्रामध्ये. सरदार म्हणतात की बापू, मैं जब जब जेल में जाता हूं तो आपका ये बामन, म्हणजे हरि महादेव भाई देसाई, ये भी मेरे साथ जेल में आता है और इसलिए मुझे पायखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. ही तक्रार आहे देशातल्या सर्वोच्च जागेच्या माणसाची, मी सेवा करायला पाहिजे ही तच. सरदारांचा पुतळा केला. यांना काय माहिती सरदार कसे करणार? यांना पुतळ्याबद्दल सरदारांचं मत काय होतं, स्मारकांबद्दल सरदारांचं मत काय होतं, त्याची एक गोष्ट सांगून मग पुढे जाऊ. जेव्हा गांधीजींची हत्या झाली बिर्ला हाऊसमध्ये, तेव्हा तिथे हजारो शोकसंतप्त लोक आले आणि ते म्हणायला लागले की आता इथेच गांधीजींचं स्मारक व्हायला पाहिजे. त्यांची भावना बरोबर होती, पण जागा घनश्यामदास बिर्लाची खासगी जागा होती, उद्योगपतीची, आणि तिथे ती हत्या झाली होती. त्याच्यावरती सरदार आणि पंडित नेहरू यांचा खूप मोठा करस्पॉन्डन्स. इथे तरुण मित्र जे उभे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी पुस्तकाचं नाव लिहून घ्या, सरदार पटेल सिलेक्ट करस्पॉन्डन्स. 2 व्हॉल्यूम आहेत, 2 मोठी पुस्तकं आहेत. सरदार सगळे कळतात त्या 2 पुस्तकातून, कारण सगळे सरदारांनी लिहिलेली त्यांना आलेली पत्र देतात, त्याच्यातून सरदार कळतात. बराच मोठा पत्राचार झाला, पत्रव्यवहार झाला, आणि शेवटच्या पत्रात सरदार लिहितात नेहरूंना, प्रिय जवाहर, मी या निष्कर्षाला आलो आहे की बापूंचं स्मारक हे दगड, विटा आणि पुतळे यात असू शकत नाही. बापूंचं स्मारक हे बापूंचं काम पुढे नेण्यात असू शकतं. त्याच सरदारांचा पुतळा उभा आहे. राष्ट्रपुरुष नकोयत, विचारांनी नकोयत, त्यांचं फक्त प्रतीक म्हणून पाहिजे. आणि म्हणून शेवटच्या भाषणाच्या टप्प्यात मी काही गोष्टी राष्ट्रपुरुषांच्या सांगणार. या देशाचा, म्हणजे लोक म्हणतात म्हणे मोदीजी कशाला पैसे खातील, त्यांना का कुटुंब आहे का काय, असं म्हणतात मोदीजी. लोक म्हणतात, लोक भोळे असतात. लग्न न झालेल्याबद्दल किंवा बायकोसोबत नाही राहत त्यांच्यावर सहानुभूती असते लोकांना. लोकांना वाटत असते हे कशाला खातील वगैरे. मला काय माहित नाही, मी तर साधा सरळ माणूस आहे. पण एक व्हॉट्सअप आला होता, तो विचार करायला लावणार आहे. तसं कुठून तरी फॉरवर्ड होत होतं, मी काही तो केला नाही माझ्या मनाने तयार. फॉरवर्ड होत होता, त्यात त्यांनी असं म्हणलं होतं किंवा गब्बर सिंगाचं तरी कुठं लग्न झालं होतं, पण तो शोलेमधला करतच होता काय तो. असो, काय असायचं ते असो. पण या देशाला मोदीजींनी जे विकलं तो या देशातला मोठा भ्रष्टाचार होता. त्याचं नाव होतं गुजरात मॉडेल. गुजरात मॉडेल नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नव्हती. ती पूर्ण आध्यात्मिक गोष्ट होती. म्हणजे स्वर्गात जसा रंभा अप्सरा असतात असं आपण ऐकू नव्हतं, तसं गुजरात मॉडेल हे काहीतरी भव्य दिव्य असं ठसवण्यात आलं. ते गुजरात मॉडेल वस्तुतः काहीही नव्हतं. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना चॅनलवर सुद्धा आम्ही त्यांचा सामना करताना विचारायचो की मॉडेल म्हणजे नेमकं काय ते सांगा. 2-4 गोष्टीत असतात मॉडेलच्या. किंवा पाण्याचं मॉडेल म्हणजे बा अशी धरणं बांधली, असे बंधारे, काहीतरी असतं ना त्याला. ते म्हणायचे साबरमती नदी स्वच्छ झाली. आता नदी स्वच्छ हे सगळं गुजरात मॉडेल आहे का? त्या गुजरात मॉडेलचं सच मी तुम्हाला सांगतो. त्या गुजरात मॉडेलचं सच
नंतर तुम्हाला लक्षात येईल की 14 पासून आपली हीच फसवणूक चालू आहे. वस्तुतः ते काही मॉडेल नाही. गुजरात मॉडेल गुजरात राज्यामध्ये 38% लोकांना सकस अन्न देत नाही, न्यूट्रिशनल फूड देत नाही. गुजरातमध्ये महागाईचा दर 7.41% आहे, 7.95% आणि देशभरात तो 7.41, म्हणजे देशभरात जास्त महागाई गुजरातमध्ये आहे. शिक्षणामध्ये गुजरात 5वा आहे देशात मॉडेल, म्हणून ते दिल्लीचा सिसोदिया अटकेत आहे, कारण त्यांनी चांगल्या शाळा केल्या. हे त्या मुलासारखे आहेत जो पहिल्या येणाऱ्या मुलाची पानं फाडत राहतो फक्त, बाकी स्वतः काही करत नाही, करायचं नाही स्वतःला काही. शाळांच्या नावाने बॉम्ब आहे यांची. ते मध्ये गेले होते कुठल्या तरी शाळेत विद्यार्थी बनून वगैरे, पण तेवढंच, बाकी ते शाळेत गेले याला काही पुरावा फार नाहीये. कोणी असा वर्गमित्र यांचा आजपर्यंत भेटला नाही जो म्हणायचा की आम्ही एका वर्गात होतो. एकही माणूस भेटत नाही. एक कुठून तरी भेटला होता, आणला होता धरून, मग तो गडबडला. तो म्हणला नाही मी तर शाळा सुरू व्हायची आधीचा मित्र आहे, म्हणला सुरू झालं एका वर्गात होतो, सांगणारं कोणी नाही. पण शिक्षणात गुजरात 5वा आहे. त्याच्या पुढची गंभीर गोष्ट सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात, हे सांगताना लाज वाटते आहे. त्याच्या पुढची गंभीर गोष्ट अशी आहे की गुजरातमध्ये दरवर्षी 22% मुली शाळा सोडून देतात. हे गुजरात मॉडेल आहे. आरोग्यात गुजरात 12व्या जागी आहे देशात. केरळला कम्युनिस्ट म्हणून चिडवतात. केरळ पहिल्या आरोग्यामध्ये, साक्षरतेमध्ये पहिला आहे. गुजरात 12वा आहे. इतकी अवस्था वाईट आहे यांची की गुजरातमध्ये कोरोना काळात सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क महाराष्ट्राने पुरवले, तरी शिव्या उद्धव ठाकरेंच्या नावाने चालू असतात. या देशात कोरोना काळात जर उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांच्यासारखे सुबुद्ध लोक नसते, थांबा, टाळ्याचं वाक्य पुढे, टाळ्यांचं वाक्य अजून पुढे. आणि या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, ते तानाजी सावंत हापकीन कोण माणूस म्हणणार आहे, ते जर का आरोग्यमंत्री असते तर ही सभाच झाली नसती, कारण श्रोते जिवंत राहिले नसते, वक्ते जिवंत राहिले नसते. नद्यांमध्ये प्रेत वाहिली उत्तर प्रदेशमध्ये योगींचा कारभार. शिक्षणाचा विषय चालला होता ना, योगी सगळीकडे जाहिराती करतात करोडोच्या की उत्तर प्रदेश कसा सुरक्षित आहे, आणि त्याच योगींनी ऑर्डर काढली की रात्री 8 नंतर मुलींना क्लासेसमध्ये जाऊ देऊ नका म्हणून. ही अवस्था आहे गुजरातच्या सुरक्षेची. 8 नंतर गुजरातमध्ये मुली सुरक्षित नाहीत उत्तर प्रदेशमध्ये, आणि हे योगी सांगतायत. उत्तर प्रदेशमध्ये 8 नंतर मुलींना क्लासेस नाही, कारण मुली सुरक्षित नाहीत, कबूल करतायत. हे सगळीकडे खोटं बोलायचं. 80 कोटी लोक, आणि एकीकडे म्हणायचं 13 कोटी लोकांना मुक्त. मग 13तून ते 80 मधून वजा व्हायला पाहिजेत ना, 67 कोटीच राहायला पाहिजेत. आणि पुन्हा त्याच्या पुढे मी हमी देतो 5 वर्ष, म्हणजे 5 वर्ष 80 कोटीला दारिद्र्यात ठेवणार आहेत का? हे परत दारिद्र्याची हमी, दारिद्र्याची गॅरंटी म्हणजे मोदी की गॅरंटी आहे, लक्षात घ्या. ही गॅरंटी आहे त्यांची. हे गुजरात मॉडेल आहे. गुजरातच्या 37% घरांमध्ये स्वच्छ इंधन नाही. ही गुजरातची परिस्थिती आहे. ते उज्ज्वला गॅस आता ताईंनी सांगितलं, मी ते रिपीट नाही करत. गुजरातची अवस्था ही आहे, आणि ते मॉडेल म्हणून विकलं 14ला आम्हाला सांगितलं गुजरात मॉडेल प्रमाणे देशाचा विकास होणार आहे. तो झाला. गुजरात मॉडेलच्याच वाटेने देश चाललाय. या देशातल्या महत्वाच्या प्रश्नांकडे पंतप्रधान त्याच्यावरती कधी बोलत नाहीत. मनमोहन सिंग मौनी बाबा जेव्हा पंतप्रधान होते 66 रुपये पेट्रोल होतं, आज ते 107 रुपये आहे. डिझेलचा भाव 52 रुपये होता, तो आज 95 रुपये, दुप्पट झालं डिझेल. आणि गॅस 410 रुपयाचा आज 1100 रुपयाला गेला. तो 100 रुपये डिस्काउंट करून दिला. व्यापारी आहेत. साड्याच्या दुकानांमध्ये असतं ना 20% डिस्काउंट, म्हणजे 20% किंमत आधीच वाढवली असते, आले की म्हणतात आता 20% डिस्काउंट. पूर्णतः व्यापारी. ते एक होते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, हे राज्यकर्ते म्हणून आले व्यापारी बनले, असं यांचं उलट आहे यांचं. हे सच आहे देशातला. हे आजचे भाव आहेत. आणि म्हणून नागरिकांची ही सभा आहे. निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावं, ही राजकीय पक्षाची सभा नसून हे नागरिक आहेत जे एकमेकांना स्वतःचं दुःख सांगतायत. आम्ही पण इकडचेच आहोत, फक्त इथं वर तुमचे प्रतिनिधी म्हणून बसलो. बाकी इकडचे आणि इकडचे यांच्यात काही फरक नाही. यांच्यातलं कोणालाही सत्ता मिळणार नाही, हे माहिती आहे. पण नागरिकांना एकमेकांचं बोलायला पाहिजे, नागरिकांशी संवाद एकमेकांचा झाला पाहिजे, आणि देश कुठे चाललाय तो थांबवा हे सांगायला पाहिजे. एवढंच याचं औचित्य आहे. भूक निर्देशांकात हा देश 125 मध्ये 111व्या स्थानावर आहे. या देशाचा हॅपीनेस इंडेक्स, आनंदी निर्देशांक प्रचंड मोठा खालावलेला आहे. आणि या देशामध्ये अदानी नावाचा एक भस्मासूर, त्यांनी हा देश काबीज करायला सुरुवात केलेली आहे. देशातली बहुतेक विमानतळं अदानीची आहेत, बंदरं अदानीची आहेत, वीज अदानीची आहे, सर्व काही अदानीचं आहे. आणि यांना कधी राग आला? संसदेत राहुल गांधींनी आधी टीका केली होती, तेव्हा यांना राग आला नव्हता. ते थेट मोदींना बोलले, शहांना बोलते, तेव्हा राग आला नव्हता.
जेव्हा अदानीचे 20,000 कोटी राहुल गांधींनी काढले तेव्हा यांना एकदम राग आला. कोण कोणाचा मालक आहे मला माहित नाही. यांना एकदम राग आला आणि मग राहुल गांधींची खासदारकी काढली. मग लगेच गुजरातच्या न्यायालयाचा निर्णय, मग सुरतच्या कोर्टाचा निर्णय, बरोबर 2 वर्षाची शिक्षा आणि लगेच खासदारकी काढून घर पण काढायचं. ही असहिष्णू परंपरा भारतीय राजकारणात कधीही नव्हती. भारतीय राजकारणात विरोधक नसावेत अशी दुष्टबुद्धी एकाही पंतप्रधानांनी बाळगली नव्हती. पंडित नेहरूंकडे 5वी बहुमत होतं 3 वेळा. राजीव गांधींकडे 415 खासदार होते. ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाकडे 2 खासदार होते त्यावेळेला राजीव गांधींकडे 414 खासदार होते. पण राजीव गांधींनी कधी भाजपमुक्त भारत हा नारा दिला नाही. यांनी काँग्रेसमुक्त भारत हा द्वेषपूर्ण नारा ही यांची या देशाला देणगी आहे, या देशाच्या राजकारणाला. आणि खुनशीचा तो प्रवास जो सुरू झाला तो इकडे चालू आहे, महाराष्ट्रातही तेच चालू आहे. महाराष्ट्राच्या सत्तांतरावर मी खरं असीम सरोदे आले असते ते बोलले असते, मी काही जास्त बोलणार नाही. पण ज्या प्रकारे गेलं आणि ज्या प्रकारे मी काल परवा शिंदे साहेबांना म्हणताना ऐकलं की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे, मला हसायला झालं. तुमच्या कोणाच्या पाहण्यात एक तरी मावळा महाराजांचा आहे का जो सुरत मार्गे गुवाहाटीला गेला, तिथून गोव्याला आला आणि तिथून आला आहे का तुमच्या? कशाला त्या महाराजांचं नाव बदनाम करतात? जिथे तिथे आमच्या महाराजांचं नाव बदनाम करतात. शिवाजी महाराज यांची 14ची घोषणा होती, छत्रपतींचा आशीर्वाद होती की नाही? काय आशीर्वाद छत्रपतींचा? मणिपूरमध्ये 2 भगिनी नग्न अवस्थेत रस्त्यातून पळतायत आणि त्यांच्या मागे हजारोचा जमाव आणि याच्यावर तुम्ही एक शब्दही बोलत नाही. हा छत्रपतींचा आशीर्वाद असू शकतो? जिथे आमचे छत्रपती अशीच आमुची आई असती, कल्याणच्या सुभेदाराची सून आठवा, हा छत्रपतींचा आशीर्वाद असतो. महाराष्ट्र धर्म मारण्याचं ठरवलंय आणि त्याचे जे मुख्य कलाकार आहेत ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार. हे सगळीकडे तिघही जातात एकत्र. आता 3 हा आकडा अशुभ नाही का संघाला? पहिला होता हिंदू धर्माला अशुभ. आणि काय चमत्कारिक, किती अन्याय झाला. दादा म्हणे माझ्यावर काकांनी अन्याय केला फार. मी म्हणलं जन्मल्यापासून राज्यमंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद काय दिलं नाही. एवढा अन्याय करणारा काका सगळ्यांना मिळो, कल्याण नाही एवढं झालं. असे बघता बघताही माणसं हे मावळे गेले हो, कसे गळपटले. मी म्हणलं अरे शिवाजी महाराजांचे मावळे आदिलशहाला घाबरले नाही, तुम्ही अमित शहा पुढे नांगी टाकली. काय काय मावळे हे, कुठले गमतीचेच मावळे आहेत सगळे. काय गेले असे? अशोक चव्हाण तर असे समोर बसले, सभा झाली छान, नंतर वर आले. आमचं अभिनंदन म्हणे फार छान मुद्दे दिले तुम्ही, आता आम्हाला ऊर्जा मिळाली. ती ऊर्जा त्यांनी तिकडे जाऊन वापरून टाकली. आता कोणी समोर बसलं की भीतीच वाटते. मी आधी समोर कोण आहेत पाहतो, यातलं कोणी नाही जाणार ना, नाही जाणार. मला मग खात्री इथं आले त्या अर्थी सगळे निर्भय नेते जाणार नाही. त्या ईडीच्या भीतीने सगळा महाराष्ट्र गळपटला. हा तो महाराष्ट्र ज्यांनी भली भली आव्हानं त्याला जो सामोरा गेला तो गळपटला ईडीच्या भीतीने. आणि भलाभर सत्तांतर सगळं अनैतिक, नैतिक काही नाही. आणि जसं काही माणसं फोडणं, आमदार फोडणं यात मर्दुमकी आहे काहीतरी, अशा प्रकारची भाषा. काय भाषा चालते? ती विधानसभा पाहवत नाही, ती लोकसभा पाहवत नाही. काय भाषा चालते? एकमेकांना धमक्या देतात. तुमची फाईल आमच्याकडे, मग आमच्याकडे तर काढत का नाही तुम्ही ती फाईल? या नुसत्या धमक्या कोणाला देता तुम्ही आणि जनतेला दोघं मिळून फसवताय का? म्हणजे फाईली काढत नाही म्हणजे. आणि अशा प्रकारची संस्कृती आली. आणि या संस्कृतीमध्ये महाराष्ट्र कुठे गेला हे कोणाला कळले नाही. मी शिंदे आणि फडणवीसांना इथून आव्हान देतो ना, अजितदादांना, ते लेट जॉईनर आहेत, लेट कमर आहेत, पण त्यांनाही आव्हान देतो की त्यांनी महाराष्ट्रावर परिणाम करणारा एक कायदा केल्याचं त्यांनी रेकॉर्ड द्यावा. मोदी आणि शहा यांना मी इथून आव्हान देतो की मनमोहन सिंगांच्या 6 कायद्यांच्या प्रमाणे तुमचा एक कायदा दाखवा ज्याचा सामान्य माणसाला फायदा झाला. थेट एकही कायदा दाखवता येत नाही. हे अशा प्रकारचं राज्य चालू आहे की हे जर संपलं नाही तर या देशात हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. जर का 2024ला परत हे निवडून आले तर या देशात पुन्हा निवडणुका होतील की नाही याच्याबद्दल सुद्धा मनात शंका आहे. रशियामध्ये निवडणुका होत नाहीत. पुतीनचा एकच पक्ष जो निवडणुकीला उभा राहू शकतो, दुसऱ्या पक्षाला निवडणुकीतच उभं राहतात नाही. किम जोंगचा उत्तर कोरिया, तिथे पण एकाच पक्षाला, आणि दुसरे उमेदवार आले तर त्यांना ते गायब करतात. ती स्थिती एक पक्षीय आणि एक नेतीय देशाकडे हा सगळा ह्या मामला चाललेला आपल्या देशाचा. आणि आपण त्यांच्या वाटेवर आहोत म्हणून नागरिकांनी काय हल्ले होतील, काय करायचं ते करा, पण हे लोकांना सांगणं आणि जर काही असेल तर ते फक्त लोकशाही आणि संविधान वाचवणं एवढीच गोष्ट आहे. सिन्नरच्या माझ्यावरच्या हल्ल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा उल्काताई भीमसैनिक पुढे आले. त्यांनी सगळीकडे आमची जिम्मेदारी घेतली. ते आम्ही ज्या गावात सभेला जाऊ तिथे वेशीवर येतात, परत जाताना नेऊन सोडतात. ती मुलं सगळी तरुण मुलं आहेत. त्या मुलांना नोकरी नाहीये, त्या मुलांची आर्थिक स्थिती चांगली नाहीये, त्या मुलांना काही सरकारने समाजाने दिलं असं अजिबात नाही. पण ती मुलं माझ्यासारख्यांच्या, आमच्यासारख्यांच्या मागे काय येत आहेत? ती मुलं अत्यंत निस्वार्थी आहेत आणि त्यांचं बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर निरातिशय प्रेम आहे, हे त्याचं कारण.
की त्यांना असं वाटतं की ही माणसं आपल्या बाबासाहेबांची घटना, शिवसैनिक असो भीमसैनिक असो सगळ्या प्रकारची माणसं आम्हाला संरक्षण देत आहेत. आणि पोलिस तर देताच आहेत, पोलिसांचे आभार. पोलिसांना मला आवडत नाही, पोलिसांनी मी मग असे म्हणालो की कृपा करून तुम्ही तुमच्या वेळेला घरी जा, हे मला आवडत नाही ताणत बसणं. तुम्हाला आधी इतर ताण कमी आहेत का या नेत्यांचे यांचे त्याचे? बंदोबस्त आहे, सणांचा बंदोबस्त, डीजेचा आवाज सगळं पुन्हा आम्हालाही सहन करावं लागतं, त्याच्याबद्दल मी दिलगीर आहे. खरंच माझा आग्रह नाही की संरक्षण असलं पाहिजे, तुम्ही खरंच तुमच्या वेळेला घरी जा. सांगण्याचा अर्थ असा मित्रो की ज्या प्रकारचा भ्रष्टाचार, ज्या प्रकारच्या गोष्टी चालल्या त्याच्याकडे आता सजगपणे पाहायची. आता ते प्रकरण जाहीर झालं, आम्ही ते पहिल्या सभांमधून बोलतोय. हे जे बॉन्ड, हे जे जेम्स बॉन्ड निघाले, हे जेम्स बॉन्डचं प्रकरण आम्ही पहिल्या सभेपासून बोलतोय. हा मामला काय आहे? हेटेरो ड्रग नावाची औषधी कंपनी, तिच्यावर इन्कम टॅक्स धाड घालतं, 124 कोटी नगदी रक्कम जप्त करतं आणि त्याच्यानंतर ते 60 कोटीचे बॉन्ड घेतात आणि मोकळे होऊन जातात. ही पापमुक्तीची लढाई आहे. मोदीजी तुम्ही घोषणा ऐकली होती, ना खाऊंगा ना खाने दूंगा. मनातल्या मनात अजून एक वाक्य बोलले होते, ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वाले हरे को भाजपा में लाऊंगा. काय शिक्षा अजितदादांना, 70,000 कोटी का मित्रो. आणि काय ते म्हणाले, नॅचरली करप्ट पार्टी, 70,000 कोटी का घोटाळा. 3 दिवसात अजितदादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ. तरुण मुलं म्हणतात, सर काय मस्त शिक्षा मिळते हो घोटाळ्याला. 70,000 कोटी केली उपमुख्यमंत्री, 1 लाख कोटी खाल्ले तर मुख्यमंत्रीच करतील कदाचित. हे सगळे जे गेले एकनाथ शिंदेसह त्यांच्या जिल्ह्यात मी बोलतोय, हे सगळे जे गेले हे घाबरून गेलेले आहेत. यातला एकही निष्कलंक नाहीये. एकनाथ शिंदेच्या पीएची जेव्हा चौकशी केली ईडीनी समृद्धी महामार्ग घोटाळ्यामध्ये, नंतर एकनाथ शिंदे गळपटले आणि तिकडे गेलेत. हे सगळे गेलेले आहेत. प्रताप सरनाईक सगळे माहिती आहेत, सगळ्यांची कुंडली आहे. 21 नेते म्हणजे भारतीय जनता पक्षात किंवा शिंदेबरोबर किंवा अजितदादांबरोबर गेले, ज्यांची चौकशी थांबवण्यात आली. हसन मुश्रीफांची चौकशी कोर्टात, मॅटर चालू होता ईडीच्या कोर्टात. हसन मुश्रीफांचे वकील म्हणले, मला आता ही केसच आठवत नाही. शंखपुष्पी घ्या आणि वाढवा मेमरी स्वतःची. नारायण राणेंच्या केसमध्ये ते म्हणले फाईलच हरवली. हे असे सुटलेले आहेत सगळे. हे सगळे निष्कलंक, हे ईडी कृपा आहे सगळी. पुढचे जे कोणी सत्ताधारी येतील त्यांना ईडीचे पहिले 25 अधिकारी पहिल्यांदा घरी पाठवावे लागतील, त्याशिवाय आता ईडी सुधरत नाही. की पगार आमचा घेता आणि चाकरी वेगळ्यांचीच करता. तुम्ही आमचा पगार घेता, आमच्या करांचा पगार घेता आणि चाकरी तुम्ही कोणाची करता. भ्रष्टाचाराने हाईट केलेली आहे मोदी सरकार. हे आजपर्यंत भ्रष्टाचारातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. हे आता मी खात्रीने सांगतो, जेव्हा हे बॉन्डचं प्रकरण समोर आलं. यांनी भ्रष्टाचाराचं इन्स्टिट्यूशनल केलं, भ्रष्टाचाराला म्हणजे भ्रष्टाचारालाच कायदेशीर करून टाकला. की आम्ही तुमची कामं करतो, त्या बदल्यात पक्षाला पैसे द्या आणि ते व्हाईट घ्या, म्हणजे चेकनी पैसे द्या. भ्रष्टाचाराचा एवढा राजरोस, जे काही भ्रष्टाचाराचं संस्थाकरण किंवा भ्रष्टाचाराला लीगल करणं, हे दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलं नाही, हे मोदीजींनी केलं. याचं श्रेय मोदीजींना नाही. हे तर भ्रष्टाचार आहेतच, पण नोटाबंदी हा अजून मोठा भ्रष्टाचार होता, लक्षात घ्या. लोक भोळेत आपल्याकडे. लोक म्हणतात ते काय चुकला निर्णय. चुकला नाही, तो सुनियोजित भ्रष्टाचार होता. 20% कमिशनचा तो भ्रष्टाचार होता. या शहापूरमध्ये, शेजारच्या भिवंडीमध्ये कुठेही एकाही माणसाने, श्रीमंत माणसांनी आत्महत्या केली नाही पैसे गेले म्हणून, 1000च्या आणि 500च्या नोटा गेल्या म्हणून. ना कोणाला हार्ट अटॅक आला. त्याचं कारण ते पैसे रेग्युलराइज करून देणारी सगळी यंत्रणा कार्यान्वित होत होती. गुजरातमधल्या एका कोऑपरेटिव्ह बँकेने, तिचं नाव अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक, या बँकेने पहिल्या 5 दिवसात 845 कोटीच्या नोटा बदलून दिल्या. या बँकेचे डायरेक्टर श्रीमान अमित शहा आहेत. गुजरातमध्ये 11 बँका आहेत कोऑपरेटिव्ह, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या ताब्यातल्या. त्यांनी 3000 कोटीच्या वर नोटा पहिल्या 5 दिवसातच बदलून दिल्या. आता ह्या नोटा बदलण्यात काय गडबड झाली माहित नाही, पण 20% कमिशन कोणाकडे गेलं नोटाबंदीचं, ते जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की हा तर महाभयानक घोटाळा होता. आजच्या बॉन्डपेक्षाही मोठा तो घोटाळा होता. आता बॉन्डची सगळी आलेली आहे पोलखोल, तुम्ही ती वाचलेली आहे सोशल मीडियात, की कोणावर तरी इन्कम टॅक्स धाड घालते, ईडी धाड घालते, नंतर तो सरळ शरण येथून भारतीय जनता पक्षाला बॉन्डमध्ये पैसे देऊन टाकतो. हेच चालू आहे. या देशातल्या यंत्रणा बेठीला धरल्या आणि भ्रष्टाचाराकडे त्याचा सगळ्याकडे. पीएम केअर फंड मोठा घोटाळा आहे. पीएम केअर फंडात आपल्याच कंपन्यांनी, आपल्या नवरत्न कंपन्यांनी पीएम केअर फंडाला 3000 कोटीच्या पुढे पैसे दिलेले आहेत. अदानी सारख्या लोकांची कर्जमाफी 14 लाख कोटीची झालेली आहे, संसदेतला अधिकृत आकडा. त्याच्यातही गंमत आहे. संसदेमध्ये आपले भागवत कराड अर्थराज्यमंत्री
त्यांनी सांगितलं की 14 लाख कोटीची कर्जमाफी आम्ही दिली कॉर्पोरेट कंपन्यांना. आणि एक जण गुजरातमधला उठून गेला आरबीआयकडे, त्यांनी माहिती अधिकार टाकला, कायद्यात खालचा अर्ज टाकला. त्यांना आरबीआयने सांगितलं की 25 लाख कोटीची करमाफी दिली आहे. म्हणजे 11 लाख कोटीला संसदेला बोलता बोलता चुना लावला की काय माहित नाही. त्याच्या पुढचं जास्त दुःखद आहे. तेच अर्थ राज्यमंत्री भागवत कराड जे ग्रामीण भागातले आमच्या संभाजीनगरचे आहेत, त्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळत असेल असं मी समजतो. ते त्या भागात राहतात, शेती करणाऱ्या लोकांच्या भागात राहतात, ते काही पुणे मुंबईत राहत नाही. भागवत कराडांनी असं सांगितलं त्या स्टेटमेंटमध्ये की शेतकऱ्यांना मात्र गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारने 1 रुपयाचीही कर्जमाफी दिलेली नाही. देश शेतकऱ्यांचा 70% शेतकरी उत्पादन शेतकरी करतात, त्याला मात्र वाऱ्यावर सोडलेला आहे. आता गोविंदनी उदाहरणं सांगितली, गोविंद विदर्भातला आणि मी मराठवाड्यातला आहे. एक फक्त उदाहरण सांगतो का हा काही शेतकऱ्यांचा भाग नसावा, काही जास्त बोलण्याचं कारण की एकाच वर्षात 2023 या एका वर्षात एकट्या बीड जिल्ह्यात 257 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. बाकीचे आकडे माझ्याकडे नाही आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात हिवाळी अधिवेशन जेव्हा चालू होतं आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं, विधान परिषदेचं, विधानभवनात नागपूरच्या, त्यावेळेला शेजारच्या त्याच आठवड्यात, विधिमंडळाच्या आठवड्यात जिथे चालू होतं अधिवेशन त्याच आठवड्यात शेजारच्या यवतमाळमध्ये एकट्या जिल्ह्यात 5 शेतकऱ्यांनी एकाच आठवड्यात आयुष्य संपवलं होतं. पण या शेतकऱ्यांच्या बद्दल यांना कणव वाटत नाही. उत्पादनाचा खर्च, तो गोविंदनी मांडलेला मुद्दा फार महत्वाचा आहे की मोदीजी आले तेव्हाही 4200 रुपये सोयाबीन होतं, आज ते 4300 रुपये. पण या दरम्यान खताच्या किमती तिप्पट झाल्या, बियाण्यांच्या किमती तिप्पट झाल्या, औषधांच्या किंमती झाल्या आणि नांगरणीसाठी जे डिझेल लागतं ट्रॅक्टरला त्याच्या किमती यांनी काहीच्या काहीच वाढवून ठेवल्या. हे दुःख पाहायला मोदीजींना वेळ नाही. हे दुःख पाहायला फडणवीसांनी, शिंदेंना वेळ नाही. महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीसांनी अजून एक समिती पण बसवली नाही की निदान अभ्यास तर करू, आत्महत्या काय होतात याचा अभ्यास कोणताही करावा असं शिंदे, फडणवीस, अजितदादांना वाटत नाही. 24 तास हे फक्त राजकारणात तिघं जातात, ते 24 तास राजकारण. आणि भाषा काय, आज याला फोडायचं, उद्या येणार आहेत, परवा 15 आमदार येणार. अरे गेले तर खड्ड्यात तुमचं राजकारण. इथं शेतकरी मरतोय ते आधी बघा ना. आत्महत्या होत आहेत ते तुम्हाला दिसत नाही का? 24 तास तुम्ही फक्त राजकारण करता, आत्महत्या तुम्हाला दिसत नाही शेतकऱ्यांच्या. ही आत्ताची स्थिती आहे. भ्रष्टाचार, आता अनेक कथा आहेत, काय सांगायचं त्या. यांचा एक बसवअण्णा, काय बसवगोडा रत्नाळ असे काहीतरी, यत्नाळ अशा नावाचे काहीतरी आमदार आहेत ते कर्नाटकमधले. त्या आमदारांनी यांना धमकी दिली की म्हणे माझ्यावर जर काही केलं तर 40,000 कोटीचा कोरोना काळातला तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढेल. आमदारच धमक्या देतोय आणि वर न खाऊंगा न खाणे दूंगा चालू आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, ग्रामीण भागात, विदर्भ, मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी सभा होऊन गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, यांना पाडायला अत्यंत उत्सुक असा कोण असेल तर तो शेतकरी आहे. त्याचं कारण याच्या बाजारभावाशी खेळतात सतत. सोयाबीनच्या भावाचं ते आमच्या बीडच्या सभेच्या आधी एक शेतकरी आले, त्यांना माहिती होतं मी शेजारचा परभणीचा कापूस उत्पादक जिल्हा आहे आमचा पण. ते म्हणाले की मला फक्त 1 दिवस उशीर झाला कापूस बाजारात न्यायला, तोपर्यंत 9,000चा भाव 6,000 रुपयावर आला होता. आणि मोदीजींनी 10 क्विंटल मध्ये माझे 30,000 रुपये खाल्ले आणि वर माझ्या खात्यात 500 रुपये टाकतायत. हे शेतकऱ्यांना अर्थकारण कळतंय. आणि ते जसं जसं अर्थकारण शेतकऱ्यांना कळतंय तसं भारतीय जनता पक्षाचा इथला शेअर हा संपत चाललेला आहे. लक्षात. आता नॅरेटिव्ह तयार करतील, ते नॅरेटिव्ह येत राहतील, ते त्यांचं आवडतं काम आहे. 400 पार कुठून येणार आहे? 400 पार. आणि चॅनलवाल्यांनी लाच सोडली. ते म्हणतात तुम्ही तसे सर्वे करता. एका चॅनलनी सर्वे केला, 411 जागा येणार आहेत. किती स्वामीनिष्ठा असावी बघा. मी म्हणलं नशीब मोदीजी 400 पार म्हणले आणि 411 आणून दाखवले. 500 पार म्हणले असते तर 511 आणून दाखवले असते आणि 600 पार म्हणले असते तर 611 आणले असते. सगळ्या जागा तेवढं नाही तरी आणले असते. या नॅरेटिव्हला बळी पडू नका. हा प्रचार आहे, हा सतत सोशल मीडियातून तुमच्याकडे येत राहील, याला बळी पडू नका. हे हारणार हे नक्की. जाएगा तो मोदी ही, दुसरा कोई नाही जाएगा. ते जाणार आहेत. नॅरेटिव्ह म्हणतात पर्याय काय. अरे वाईटाला पर्याय नसतो द्यायचा, हाकलायचं असतं, चांगल्याला पर्याय द्यायचा असतो. उद्या आग लागली इथं बिल्डिंगला तर म्हणणार का आगीला पर्याय काय? बघत बसणार आहे का आग लागली? नाही बघत बसायचं, ती आग विझवायची, पर्याय येत राहील. हे सतत नॅरेटिव्ह आणत राहणार अशाच प्रकारचे. पर्याय काय, मग कसं भारत विकसित झाला. त्यांना आल्या की प्रश्न विचारला. हे प्रचाराला आले की यांना प्रश्न विचारल्याशिवाय सोडणार. प्रचाराला आले की विचारा की आकडेवारी सांगा विकासाची. हे तर पप करतात, यांच्याकडे आकडेवारीच नाहीये. नुसतं परसेप्शन मीडियातून तयार करत राहायचं, सतत फक्त बोलत राहायचं.
असं होणार तसं होणार, नुसता व्यक्तिवाद आणि नॅरेटिव्ह याच्यावरती चाललेलं आहे. हे इथे येण्याचं कारण, आता आचारसंहिता चालू आहे, जास्त बोलणार नाही, 1 तासाचं भाषण ऑलरेडी झालंय. इथे येण्याचं कारण एवढंच की 24ला मतदानाला जाताना तुमच्यासमोर भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना दोन्ही ओरिजिनल असं काही नाही. तुमच्यासमोर 24ला जाताना त्या मुली आहेत 2 ज्यांनी स्वतःचे शूज काढून ठेवले आणि सांगितलं आम्ही कुस्ती खेळणार. त्या ब्रजभूषण सारखा बलात्कारी माणूस, त्याच्या विरोधात लढणाऱ्या त्या मुली, त्या तुमच्या मुली आहेत असं समजा 24ला जाताना. आणि मग 24ला जाताना तुमच्यासमोर त्या मणिपूरच्या दुर्दैवी भगिनी आहेत. आणि 24ला मतदानाला जाताना तुमच्यासमोर हा सगळा भ्रष्टाचार, हे सगळी महागाई आणि ही सगळी गैरव्यवस्था आणि हा धार्मिक उन्माद आणि राष्ट्रवाद म्हणजे भंपक राष्ट्रवाद हाही तुमच्यासमोर ठेवा. 24ची निवडणूक तुम्ही लक्षात घ्या. ही निवडणूक भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी होता कामा नये. ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशीच झाली पाहिजे. ही लोकांची निवडणूक आहे, ही पक्षांची निवडणूक नाही. मी कोणाला मत द्या ते सांगत नाहीये, नाहीतर मला लगेच पकडेल विरोध निवडणूक आयोग. मी कोणाला मत द्या ते सांगत नाही, पण कोणाला पाडायचं हे मी तुम्हाला मागचा 1 तास सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर 24ला तुम्ही जर हलक्यात घेत असाल तर तुमची मुलं, तुमची नातू तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. इतिहास नोंदला जाईल की देशात एक हुकुमशाही चालली. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, बरोबर आहे आणली, पण त्या आणीबाणीला एक घटनेची चौकट होती. आजच्या आणीबाणीला कोणतीही घटनेची चौकट नाही. राज्यघटना जर बाबासाहेबांची वाचवायची असेल आणि या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर 24ला विचारपूर्वक मतदान करा, एवढंच सांगतो. आणि खूप वेळ सहन केलं त्याबद्दल आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.